नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य सरकारला येत्या 31 मे पर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्यास केंद्रीय कृषी मंत्र्यांची परवानगी. शाळांच्या उपाहारगृहातून जंक फूड्स विकण्यास राज्य शासनाकडून बंदी. भारतीय स्टेट बँकेच्या 30 लाख रुपयांपर्यंत गृहकर्जाच्या व्याजदरात 0.5% कपात. 29व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत मग्न तळ्याकाठी नाटक प्रथम. दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक चंद्रकांत कुलकर्णी यांनी पटकावलं. आणि लातूर इथून 3 नवीन रेल्वे सुरू करण्याचा रेल्वे मंत्र्यांचा निर्णय. राज्यात 31 मे पर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत राधामोहन सिंह यांची भेट घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याकडे लक्ष वेधलं. या संदर्भातल्या चर्चेनंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडमार्फत येत्या 31 मे पर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली आहे. दरम्यान 31 मे नंतर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक राहिल्यास आवश्यक खातरजमा करून उर्वरित तूरही खरेदी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. 31 मे पर्यंत 1 लाख टन तूर खरेदीनंतरही शेतकऱ्यांकडे सुमारे 3 लाख क्विंटल तूर शिल्लक राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शाळांच्या उपाहारगृहातून जंक फूड विकण्यास बंदी घालण्याचा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. साखर, मीठ, मैदा यांच्या अत्याधिक प्रमाणामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असलेल्या अशा पदार्थांच्या सेवनातून लठ्ठपणा, दातांचे विकार तसंच मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका संभवतो. यामुळे असे पदार्थ शाळांच्या उपाहारगृहातून विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. बंदी घातलेल्या पदार्थांमध्ये बटाट्याचे चिप्स, पिझ्झा, नूडल्स, रसगुल्ले, गुलाबजाम, जिलेबी आणि पेढ्यासह सर्व प्रकारच्या मिठाया, बिस्किटांसह सर्व बेकरी उत्पादनं, सर्व प्रकारची चॉकलेट्स, चघळण्याच्या गोळ्या आणि कर्बयुक्त शीतपेयांचा समावेश आहे. याऐवजी शाळेत इडली, वडा सांबार, उपमा, खिचडी, मिश्र धान्याची पोळी किंवा पराठा, डाळ भात, भाजी पुलाव, दलिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, राजमा, चणे आदी उसळी असे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावेत असं या निर्णयात म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेनं 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरात 0.5% कपात केली आहे. पहिलं घर घेणाऱ्या महिलांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 8.35% दरानं व्याज आकारलं जाईल. पुरुष कर्जदारांसाठी ही योजना 31 जुलैपर्यंत सुरू आहे. पगारदारांसाठीच्या व्याजदरात 0.20 तर पगारदार नसलेल्या ग्राहकांसाठी 0.15 एवढी कपात करण्यात आली आहे. आर्थिक कोंडी हे नक्षलवादाशी लढा देण्याचं योग्य सूत्र असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत 10 नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. सुरक्षा दलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबतही सतर्कता बाळगावी असंही राजनाथ सिंह म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नक्षलग्रस्त भागात दळणवळणाच्या आधुनिक सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. पुण्यातल्या 2009 साली झालेल्या नैना पुजारी हत्याकांड प्रकरणात 3ही आरोपी दोषी ठरले आहेत. या 3 दोषींना पुणे सत्र न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे. 29व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार लिखित मग्न तळ्याकाठी या नाटकानं 7.5 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक पटकावलं आहे. कोड मंत्र नाटकानं दुसरं तर अमर फोटो स्टुडिओ नाटकानं तिसरं पारितोषिक पटकावलं. मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी दिग्दर्शनाचं 1.5 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक चंद्रकांत कुलकर्णी यांनी, चिन्मय मांडलेकर यांनी अभिनयासाठी पहिलं तर वैभव मांगले आणि निवेदिता सराफ यांनी अभिनयासाठी दुसरं पारितोषिक पटकावलं. जिगीषा आणि अष्टविनायक या संस्थांची निर्मिती असलेल्या मग्न तळ्याकाठी या नाटकानं नाट्यलेखन, नेपथ्य, प्रकाशव्यवस्था, वेशभूषा, संगीत, रंगभूषा आदी गटातही पुरस्कार पटकावले आहेत. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात मुंबई इथं कार्यरत सहाय्यक आयुक्त अशोक नायक याला काल 1.25 कोटी रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली. अंमलबजावणी संचालनालयाच्या एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूनं निकाल लावण्यासाठी नायक यानं 15 कोटी रुपयांची लाच मागितली होती.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत 2 सहाय्यकांना काल 20,000 रुपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. 2 शिक्षकांना बदलीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. लातूर इथून 3 नवीन रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या 3 नव्या रेल्वेंपैकी मुंबई बिदर ही नवीन रेल्वे 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या रेल्वेच्या आरक्षणात बिदर, लातूर आणि उस्मानाबाद या तिन्ही शहरांना समान वाटा असेल. याबरोबरच बेंगळुरू ते बिदर या नियमित गाडीचा लातूरपर्यंत विस्तार करण्यात आला असून लातूर ते गुलबर्गा ही नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लातूर रोड ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाचं येत्या डिसेंबर महिन्यात रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल, अशी माहिती निलंगेकर यांनी दिली. दरम्यान लातूरकरांनी रेल्वे विस्तारीकरणाविरोधात आजचं नियोजित आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. खासदार खुब्बा यांनी रेल्वे बचाव समितीच्या सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र हे विस्तारीकरण रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देत आज होणारं रेल रोको आंदोलन ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं विधिज्ञ उदय गवारे यांनी सांगितलं आहे. दरम्यान मुंबई लातूर एक्सप्रेसचा बिदरऐवजी परळीपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी काल नवी दिल्लीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं काल नांदेड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे ते वडील होते. चिखलीकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या गोपेगाव इथं गोदावरी नदीपात्रात पोहायला गेलेल्या 3 बालकांचा बुडून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना घडली. या तिघांपैकी 2 मुलं एकाच कुटुंबातली असल्याचं समजतं. जालना आणि उस्मानाबादसह मराठवाड्यात कालही काही ठिकाणी पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातल्या सारोळा इथं काल शेतात काम करणारी महिला अंगावर वीज पडून ठार झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान मराठवाड्यात पुढच्या 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नांदेड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठालगतच्या गावकऱ्यांनी नदीपात्रात जाणं टाळावं, असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नदीपात्रात काही मालमत्ता असल्यास त्यावेळी सुरक्षित स्थळी हलवाव्यात, असं जिल्हा प्रशासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर जीएसटी कायद्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं जागरूकता चर्चासत्राचं आयोजन केलं जात आहे. आज नांदेड इथं डॉ शंकरराव चव्हाण नियोजन भवनात दुपारी 3 वाजता हे चर्चासत्र होईल. उद्या 10 तारखेला परभणी इथं, 11 तारखेला हिंगोली, 17 मे रोजी लातूर तर 18 मे रोजी उस्मानाबाद इथं हे चर्चासत्र होणार आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वतीनं आकाशवाणी संगीत स्पर्धा 2017चं आयोजन करण्यात आलं आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, लोकसंगीत, वृंदगान आणि पाश्चिमात्य संगीत या प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 30 जून रोजी 16 ते 24 वर्षादरम्यान वय असणारे उमेदवार या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. यासाठीचे अर्ज आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या संगीत विभागात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी 9 जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकारला येत्या 31 मेपर्यंत आणखी 1 लाख टन तूर खरेदी करण्यास केंद्रीय कृषी मंत्र्यांची परवानगी. शाळांच्या उपाहारगृहातून जंक फूड विकण्यास राज्य शासनाकडून बंदी आणि लातूर इथून 3 नवीन रेल्वे सुरू करण्याचा रेल्वे मंत्र्यांचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.